सगळ्यांना माहीत आहे ते का तर आपल्या भारतात देशावर तिकडे इंग्रजांची सत्ता होती आणि आपल्या गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता होती आणि जवळजवळ त्यांच्या 150 वर्ष राज्य केलं आपल्या भारतामध्ये. पण त्याच्या 150 वर्ष भारतामध्ये राज्य केलं, पण गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी राज्य केलं. पण भारत स्वतंत्र झाला पण गोवा स्वतंत्र झाला नाही, झाला नव्हता. त्यामुळे आता भारतात माझं नाव आहे लक्ष्मण गावत आणि ह्या गावाचं नाव आहे आपला केरी गाव म्हणतात याला. अच्छा. आणि हा जो आहे तो आम्ही आता जे उभे आहोत ती वाळवंटी नदी. वाळवंटी नदी. अच्छा. आणि उगम कुठे पावते ही नदी? ही नदी सरळ जाऊन ती पणजीला अरबी समुद्राला भेटते. अच्छा. आणि ह्या तसं ही वाळवंटी नदी बघायला हे आता ह्या भाग आता आम्ही जो आहे तो बंधारा आहे इकडे, तो पाणी अडवा पाणी जिरा त्या स्कीम खाली हा सरकारने उभा केलेला आहे बंधारा. पण ती ही पावसामध्ये नदी जी असते ती अशी दिसायला हिचं रौद्र रूप धारण करते. ही जवळजवळ म्हणजे भयंकर असं म्हणजे खूप पाणी येतं गावामध्ये, असं पाणी कधी कधी शिरतंय असं लोकांच्या घरामध्ये. आणि हा जो गाव आहे तो सुजलाम सुफलाम असा गाव आहे. ते बघून कळतच आहे एवढी ग्रीनरी आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा, त्यामुळे ते भारी आहेत, ते वेगळे वाईब्स आहेत. तर हे वर्षभर पाणी असतं नदीला? हे वर्षभर पाणी असतं असं हेच पोझिशनमध्ये हे असं पाणी असतं. पण पावसाळ्यात खूप असतं ह्याच्यापेक्षा सुद्धा. आणि हे जे गाव आहे ते हे पाणी असल्या कारणाने हे गावाला खूप महत्त्व आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे लोक शेती वगैरे करतात. व पूर्वी काय करायचे आमचे लोक ते ह्यांचे बैल जुंपून ते हे करायचे नांगरणी वगैरे करायचं आणि फक्त पावसाळ्यामध्ये जे शक्य होतं आणि पावसाळ्यामध्ये ते करत होते शेती. पण आता काय झालं, हे जे हा जो आमचा हंजुना डॅम झालेला आहे आमच्या बाजूलाच आहे, इथनं जवळजवळ 3 किलोमीटरवर. अच्छा. आणि त्या डॅममुळे हे शक्य झालं, कारण त्यावेळी आमचे ते काकोडकर शशिकला काकोड म्हणजे आमचे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, त्यांची मुलगी शशिकला काकोडकर आणि त्यांच्यानी ती जेव्हा मुख्यमंत्री होती त्यावेळी ह्या आणि तो संजीव रेड्डी म्हणून आमचा भारताचा पंतप्रधान त्यांच्याने हे फाउंडेशन घालून वगैरे डॅमचं ते उद्घाटन केल्यानंतर हे पाणी आलं आपल्या गावामध्ये. आणि त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये पण शेती होते, त्याला आपण रब्बी शेती काहीतरी म्हणतो. खरीबी आणि रब्बी दोन्ही सीझन मध्ये केली जाते ती शेती. म्हणजे त्याच्यामुळे आता इकडे उत्पन्न जास्त असते ते भाताचं, भात शेतीत जास्त करतात. आणि हे बाजूला दिसतात ते सगळीकडे कुठेही जर कधी गेला तर तुम्हाला नारळी, पोपळी आणि केळी ही झाडं नक्कीच भेटतील. गोव्यामध्ये कुठे जरी गेला, कुठल्याही भागामध्ये गेला तर नारळाचं झाड नक्कीच भेटणार. कोणी म्हणजे जागा नाही तो 2 तरी झाडं लावणार. सुपारी पण असते का? सुपारी हो, नारळ पोपळी नारळ त्याला आम्ही पोपळी पण म्हणतो. आणि पोपळी काय असते? पोपळीच त्याला म्हणतात सुपारीला. आपल्या गोव्यामध्ये तिला सुपारीला पोपळी म्हणतात. अच्छा. ही जी दिसतात ती सुपारीची झाडं सगळी आणि केळीची झाडं. केळीची झाडं आणि नारळ हे गोव्यातलं मुख्य पीक आहे. जे आंबा फणस वगैरे आहे पण ती किंचित, पण नारळ हे निश्चितच आहे. आणि गोव्यामध्ये नारळ जास्त लागतो, कारण काय हे सगळे जो यांचा हे जो आहे आहार जो आहे तो जास्तीत जास्त सगळ्या 90% करी आणि ग्रेव्ही मध्ये नारळ असतात. मांसाहारीच आहे, म्हणजे मच्छीशिवाय गोव्याकारांना चालत. आणि आपल्या गोव्यामध्ये बघण्यासारखे तसं खूप आहे, मंदिर आहे, बीच आहे. जास्त करून ते लोक आता येतात मंदिराकडे जास्तीत जास्त लोक आकर्षित होतात, कारण आपली हिंदू संस्कृती असल्यामुळे ते जास्तीत जास्त लोक म्हणजे जातात बीचवर वगैरे, म्हणजे हवा पालटण्यासाठी जातात किंवा समुद्रात स्नान करण्यासाठी. पण जास्तीत जास्त लोक देवदर्शना वगैरे आम्ही कसं गोवा सोडल्यानंतर आम्ही कुठे जायचं, पुण्याला वगैरे गेलो किंवा आणि कोल्हापूरला गेलो आणि त्याला देवदर्शनासाठी जास्तीत जास्त लोक अशी गोव्याची म्हणजे बघण्यासारखं खूप आहे असं. अच्छा. या गावाचा काय इतिहास आहे? इतिहास तसा आहे म्हणजे एरवी सगळ्यांना माहीत आहे ते का तर आपल्या भारतात देशावर म्हणजे तिकडे इंग्रजांची सत्ता होती आणि आपल्या गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता होती. आणि जवळजवळ त्यांच्या 150 वर्ष राज्य केलं आपल्या भारतामध्ये. पण त्याच्या 150 वर्ष भारतामध्ये राज्य केलं, पण गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी राज्य केलं. पण भारत स्वतंत्र झाला पण गोवा स्वतंत्र झाला नाही, झाला नव्हता. त्यामुळे आता भारतात झाला म्हणून आपण 19 डिसेंबरला गोवा स्वतंत्र झाला. म्हणजे जवळजवळ 50 वर्षानंतर गोवा स्वतंत्र झाला. म्हणजे पहिल्यांदा भारत स्वतंत्र झाला, नंतर गोवा भारत स्वतंत्र. पण एक भाग जरी ह्याच्यामध्ये असला, पारतंत्र्यात असला तरी झाला
म्हणजे झालंच ना तसं ते, म्हणून ते दोन आम्हाला गोव्याकरांना दोन करायला लागतात. इंडिपेंडंट डे. इथे त्यामुळे ते पोर्तुगीज म्हणजे पोर्तुगीजाची सत्ता कशी म्हणजे ते आमच्या म्हणजे महाराष्ट्र बाकीच्या महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या लोकांनी सुद्धा इथं स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केलेलं आहे. खूप महाराष्ट्रातल्या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. हा म्हणजे गोवा कसा स्वतंत्र केला पाहिजे, त्याचबरोबर आपल्या गोव्यातले जे स्वतंत्र सैनिक होते ते आमच्या इकडचा सुद्धा एक होता विठ्ठल पनवळकर म्हणून, तो पण मुंबईला काम, त्याच्यानंतर मुंबईला सगळेजण BST मध्ये काय कुठेतरी काम करत होता तो, पण त्याच्यामध्ये तो स्वतंत्र सैनिक होता. त्याने मग ते पोर्तुगीजांना ज्यावेळी आम्ही असं सांगतात काय तर पोर्तुगीज ज्यावेळी पळत होते ना इकडनं, म्हणजे गोवा सोडून पळत होते, त्यांचं एक उद्दिष्ट होतं का तर गोवा उद्दिष्ट करून जायचं, उद्ध्वस्त करून जायचं, नष्ट करून जायचं. मग त्यावेळी त्याने काय त्यांचे जे हे होते वायलेस वगैरे त्यावेळी ते तारा त्यांनी म्हणजे इकडचे जे लोक होते म्हणजे फ्रीडम फायटर म्हणून त्या लोकांनी ते तारा वगैरे त्यांनी संदेश जाऊ नये म्हणून कापून टाकला तारा. कापून टाकला. आणि त्याच्यानंतर काय झालं, मग गोवा स्वतंत्र झाला. मग ते लोक सैरावैरामुळे पळत होते आणि ते डोंगर ह्या सगळे हा डोंगर बाजूला आहे तर सगळे डोंगरच आहे आणि सह्याद्रीच्या रांगा आहेत या सह्याद्री माउंटेन रेंज आहे पूर्ण. आणि आपल्या गोव्यामध्ये 2 डोंगर उंच आहेत. एक ससेगड म्हणून ते काणकोण भागामध्ये पडतो आणि इकडे आहे वाघेरी म्हणून. हा समोर इथनं ही झाडं बाजूला असल्या कारणाने दिसत नाही. हा समोर आहे वाघेरी डोंगर आणि त्या वाघेरी डोंगराचा 2 नंबर म्हणजे गोव्यामध्ये उंचीचा 2 नंबरचा डोंगर आहे तो वाघेरी डोंगर म्हणून. आणि ही जे पोर्तुगीज ज्यावेळी सैरावेळा पळायला लागले त्यावेळी ते डोंगर कपारीतून म्हणजे वाट मिळेल तिकडे ते धावत होते म्हणजे जीव वाचवायला आपला. आणि मग ते डोंगर कपारीत गेले आणि सगळीकडे काय ते आमच्याकडे एक झाड आहे ते बघायला ते पेरू सारखंच दिसतंय. त्याचं फळ जे असतंय ना ते पेरू सारखं वाटतं आणि ते पेरू म्हणून त्यांनी ते ज्यावेळेला त्या म्हणजे कुठे गावात पळायला भूक लागली ना मग खाणार का म्हणून ती पेरूची फळं म्हणून त्यांनी ते खाल्ली आणि ती एरवी विषारी फळं ती त्याला आम्ही म्हणतो का गेळे म्हणतो. गेळे म्हणतो त्याला. म्हणजे पानं वगैरे साधारण पेरू सारखीच दिसतात पण तिला काटे झाडाला त्या असतात आणि ती त्यांनी खाल्ली आणि सगळीकडे मरून गेले. अच्छा, अशी स्टोरी त्याच्या मागे आहे. अशी स्टोरी आहे. आणि त्याच्यानंतर गोवा स्वतंत्र झाला. आता काय बरं आहे. मग गोवा स्वतंत्र झाल्यानंतर पहिले आमचे जे मुख्यमंत्री होते ते भाऊसाहेब बांदोडकर म्हणून. आणि बांदोडकर त्यांचे ते शिक्षणामध्ये मग त्यांनी शाळा वगैरे बांधल्या गोव्यामध्ये. आपल्या पोर्तुगीजांच्या शाळा नव्हत्या त्यावेळी. पोर्तुगीजांनी शाळा नाही इकडे म्हणजे घराघरामध्ये शिक्षण पोर्तुगीज वेळेपासून शिक्षण मिळालं होतं पण कसं कुठल्या तरी घरामध्ये शिकवायचे आणि असे करायचे. पण तो भाऊसाहेब बांदोडकर आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा ते काम केलं का तर एज्युकेशन पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं प्रत्येक खेड्यागावापर्यंत शाळा बांधल्या. प्रायमरी शाळा गव्हर्नमेंट अशा मराठी शाळा आणि त्यांनी ते उभ्या केल्यानंतर म्हणजे त्याच्यानंतर लोक शिकायला लागले. आता बरं आहे गोव्यामध्ये. अच्छा, इथे हे केरी गाव जे आहे तर आम्हाला खूप आवडलं पण इथे टुरिस्ट त्या मानाने कमी दिसत आहेत. तर इथे होमस्टे वगैरे असे ऑप्शन्स आहेत का? नाही तसं काही नाही. फक्त आता टुरिस्ट वगैरे कमी म्हणजे का आपल्या हे खेडेगावाला त्याला बघण्यासारखे कधीतरी चुकून इथेच आहे. इकडे पण येतात. इथं पण येतात. इथं लावून आता फोटोग्राफी करतात आणि करतात म्हणजे ते हिपी लोक जे येतात टुरिस्ट येतात म्हणजे फक्त इंडियन येत नाही. इंडियन लोकांना का आम्ही हे बघितलेलं आहे आणि असं वाटतं पण जे बाहेरचे लोक जे येतात त्यांना ते आकर्षण असतं. पाणी वगैरे दिसलं झाडं हिरवीगार झाडं दिसतात बाजूला डोंगर दिसतात तर त्याला ते बाहेरही त्यांना ते आणि तिथलं जावंसं वाटत नाही. अशी लोक येतात कधी कधी पण जास्त टुरिस्ट कुठे येतात. आता निळ डॅम आहे इकडे आणि त्या डॅम वगैरे बघण्यासाठी लोक येतात नाही असं नाही. आणि आता त्यांच्याने आता हे विश्वजित राणे वगैरे म्हणतात त्यांनी एक 2-3 स्पॉट घेतलेले आहेत त्यांनी म्हणजे टुरिझम करण्यासाठी असे घेतलेलं आहे. एक आमचा तलाव आहे त्या तलावाला सुशोभीकरण केलेलं आहे. मग तिथं पण लोक म्हणजे इथे केरीला जर स्पेशली आले तर इथे बघण्यासारखे हे स्पॉट्स आहेत. फक्त बघण्यासारखं आहे तर सध्या डॅम एक आहे आणि आता जे वर्किंग प्रोग्रेस म्हणजे चालू आहे काम म्हणजे ते आता तळी वगैरे आहे त्या तलाव म्हणतो त्या तलावाचं बांधकाम चालू आहे. परत मंदिराचं सुशोभीकरण करणं आहे म्हणजे ब्युटिफिकेशन जवळजवळ 3 कोटी रुपयेचं हे आहे तिकडे मंदिराचं काम करतात. ते मंदिर सुशोभीकरण झालं का निश्चितच. आणि तो आमचा जो इकडचा देव आहे कदाचित तुम्ही म्हणजे त्याला भारतातून कुठून पण माणसं येतात असं हे प्रसिद्ध देवस्थान आहे आमच्या केरीमध्ये. त्याला आम्ही आजोबा म्हणतो. आजोबा म्हणजे हे रक्षण करता राखणदार. म्हणजे ही जी पंचक्रोशी आपला जो गाव आहे अशी एक आख्यायिका आहे का तर आपण पुराणामध्ये वगैरे बघतो काय तर ती गावाचं रक्षण करण्यासाठी ते राखणदार म्हणजे देवाने निर्मिती केली त्यांची
आणि आमची कंपनी आहे दशावतारी माझी. आणि तुमच्या म्हणजे तिकडे काय माहीत नाही, कोकण भागामध्ये चालतात दशावतारी नाटकं. दशावतारी नाटक ऐकलंय मी, बघितलं काय माहीत नाही. बघितलं नाही पण ते खूप पॉप्युलर आहे इकडे. त्याच्यावरच आम्ही एक नाटक केलेलं आहे आणि जवळजवळ आता त्या नाटकाचं नाव आम्ही दिलेलं आहे रक्षण करता राखणदार म्हणून. आणि त्याच्यामध्ये ते आमचे साधारण म्हणजे आमचा राखणदार कसा असतो, राखणदार म्हणजे आम्ही एक कल्पना केली कसा राखणदार, आणि कोणी बघितलं नाही राखणदार का कोणाला भेटत नाही असं आणि कोणा बघायला मिळत, ती अदृश्य शक्ती आहे. तर हा जो राखणदार आहे केरीचा आमचा, त्याला आम्ही म्हणतो आजोबा. आणि तो असा प्रसिद्ध आहे की मगाशी सांगितल्याप्रमाणे भारत देशामध्ये कुठूनही लोक येतात आणि आपल्या ज्यावेळी माणूस हरतोय म्हणजे आता ते शक्यच नाही आपल्याला, त्यावेळी त्याला हात देतात. काय तर बाबा माझ्या आता असं माझ्यावर संकट आलेलं आहे आणि त्या संकटाला तो पाव आणि त्यातून माझी सुटका व्हायला पाहिजे. मग निश्चितच अशी लोकांची श्रद्धा आहे का तर आम्हाला पण अनुभव आलेला आहे का तर 100% त्याच्यातून त्याची सुटका होते. आणि असे दाखले पण मी देऊ शकतो तुम्हाला, तर पुन्हा कुठे कुठे झालेलं आहे असं काय करतो. म्हणजे हा जो माझा आहे तो असं नवसाला पावणार आहे आणि त्याला फक्त त्याला मग काय लोक नवस करतात त्याप्रमाणे देतात. कोण म्हणतोय काय त्याला मी 100 नारळ तुला अर्पण करतो, कोण म्हणतो तुला बकरा देतोय, कोण म्हणतो कोंबडा देतोय, कोण म्हणतं आणि म्हणजे केळ्यांचा म्हणजे केळी असतात त्याचा तो घड जो असतो तो, म्हणजे अशी लोक त्याला देतात. आपलं काम झाल्यानंतर त्याला अर्पण करतात. इच्छा पूर्ण झाली की इच्छा पूर्ण झाली म्हणजे तुझं काम झालेलं आहे. जास्तीत जास्त म्हणजे नवस म्हणजे हां नवस बोलल्यासारखं. आणि गेली 3 वर्ष मी त्या कमिटीवरच आहे. म्हणजे मी आता बघतोय काय तर लोक येतात आणि माझं काम झालं असे सांगतात लोक वगैरे, त्यांचं सांगणं वगैरे करतात. तुम्ही काय म्हणतात मला माहीत नाही, आम्ही त्याला गाराणं सांगतो देवाला गाराणं म्हणजे सांगतात. तुम्ही आता आला आणि माझं एक असं काम आहे आणि गाराणं, मग त्यांचं गाराणं सांगितलं. समजा याला मुलं होत नाही, मला देवा याला होऊ दे मुलं, आणि तो मुलासकट त्याच्या पायाकडे तो घेऊन मुलाला येणार आहे, तुझं नवस ते फेडणार तो असं सांगितलं ना, ते मग त्याचं काम झालं म्हणून ते मुलाला वगैरे घेऊन येतात अशी लोक. माझं काम झालेलं आहे, माझ्या वस्ती म्हणजे समजा दागिने गहाळ झाले. आता हल्लीसुद्धा एक माणूस आला होता का तर 7 लाखाचे, मग त्याचं मी ते हे करून दिल्यानंतर त्याचं गाराणं वगैरे सांगितलं आणि लगेच तो दुसरा तिसऱ्या दिवशी तो आला, माझे भेटले दागिने म्हणायला लागला. म्हणजे अशी उदाहरणं आहेत तशी. आमचा जो पुरोहित म्हणजे आता आमचा एक पुरोहित गेला मगाशी बघितला तुम्ही, म्हणजे त्याला आम्ही गावच्या ब्राह्मण जे असतात ना आम्ही त्याला पुरोहित म्हणतो, म्हणजे ह्या भागाचा पुरोहित आहे तो. असं एक पुरोहित आमचा. आणि प्रकाश किंजळकर नाव त्यांचं, ते मुंबईला गेले होते. आपले 2 मुलं होती लहान लहान त्यांच्याकडे आणि बायको आणि ते. आणि मुंबईला गेल्यानंतर त्या लोकल बसेस ज्या असतात त्या बसेस सुटल्यानंतर म्हणजे इथनं सुटल्यानंतर दुसऱ्या स्टॉपवरच थांबतात, मध्ये थांबत नाहीत त्या. म्हणजे ते अशी जी गाडी होती त्या गाडीमध्ये पटकन ही 3 जणं चढली आणि एक मुलगा राहिला खाली आणि गाडी गेली. गाडी गेल्यानंतर आता काय करणार, हा मुलगा गेला, आता बाहेर गेला असं समजलं. आणि त्याने तो ब्राह्मण सांगतोय का आता मी ब्राह्मण असल्या कारणाचं काय करायचं, तरी त्याने आजोबाला हाक दिली काय तर बाबा रे असंच आहे माझ्या पोरगाला सुरक्षित राहू दे म्हणून. आणि दुसऱ्या स्टॉपवर उतरला, तिकडनं दुसरी गाडी पकडली, परत तिथं आला. आता मुलगा तो एका जागेवर हलला नाही, तिथंच आहे उभा तो. आणि त्याला येऊन विचारलं काय झालं, तू भिलास वगैरे का, भीती वाटली का, नाही म्हणायला. कशा नाही, इकडे म्हातारे जाणते आजोबा होते इकडे माझ्या संगतीला आणि त्याने मला हात पकडून ठेवला इकडे आणि बघितलं कोण आहे, बघतो कोण नाही तिकडे. अच्छा, असं म्हणजे खूपशी अशी उदाहरणं आहेत अशी लोकांची. माझा आजोबा, माझे आईकडचे आजोबा, आईच्या गावाचे माझे आजोबा स्वतःचे, त्यांना पोर्तुगीजांनी पकडून नेलं होतं आणि एक गावचा घट घालायला पाहिजे, त्यांच्याशिवाय तो बसत नव्हता घट. मग त्यावेळी त्या जेलमध्ये त्याला ठेवलं होतं. त्या जेलमधून त्यांनी सांगितलं, गाववाल्यांनी सांगितलं कारण तो माणूस आल्याशिवाय आमचं गावचं कार्य होत नाही, मग त्याला कसं तरी यायलाच पाहिजे असं जेव्हा केरीच्या आजोबाला सांगितलं. रात्रीच्या प्रहरी म्हणे त्यावेळी जेल काय असे म्हणजे आता स्लॅबचे वगैरे नव्हते, त्या ह्याचे कौलारूच होते ना. मग त्या कौलारू नळे वगैरे फुटले म्हणतोय तो. आणि एक व्यक्ती खाली उतरली, चल जायला पाहिजे. तर तो आमचा आजोबा सांगतात काय तर कसं जायचं, तर म्हणाले दारावर 2 पोलीस बसलेले आहेत आणि जायचं, आणि दार आहे बंद, ते तुला लागत नाही, एक तो उठ तर माझ्याबरोबर यायचं ना, दार उघडलं जेलचं. असा एक बसलेला आहे, असा एक बसलेला आहे. तो एरवी ते माणूस ज्यांना बघतात पण अडवत नाही कारण त्यांना दिसतच नव्हते. आणि ते दोघेही माणसं गेले आणि सकाळी ते आणि ते पोर्तुगीजांचे एक होते का त्या जेलमधून जर माणूस फरार झाला ना त्याला परत पकडायला येत नव्हते ते. अशी सुद्धा एक उदाहरणं म्हणजे ते कोणामुळे सुटले तर ते आजोबामुळे सुटले. अशी खूपशी उदाहरणं आहेत अशी. राणे जी आहे, राणे जिपाजी राणे म्हणून त्यांनी त्यावेळी पोर्तुगीजांना हाकलण्यासाठी बंड केलं. तो आमचा नानुसला किल्ला पण आहे, शिवाजीचा किल्ला आहे. किल्ला आहे. किल्ला आहे.
अच्छा, हे गाव बघण्यासाठी आमच्यासारखं जर कोणाला यायचं असेल तर तुम्हाला जेव्हा तुमचा हा इंटरव्ह्यू जे लोक बघणार आहेत त्यांना काही मेसेज द्यायचा आहे का? मेसेज द्यायचा समजा यायचं असेल ना तर गावामध्ये यायचं. तर ट्रॅफिक तुम्ही मी ऐकलंय का तर तुम्ही उलट सुलट आला असेल. समजा तुम्ही पुण्यावरून येणार, कोल्हापूरला यायचं, कोल्हापूरहून सरळ बेळगावला यायचं आणि बेळगावला समजत नाही तर लोकेशन वगैरे दाखवत बोलत समजतही नाही तर गोवा मार्ग कुठला म्हणजे कोणी सांगतात बेळगावला आले. बेळगावला तर अंजुना डॅमवरनं तुम्ही खाली उतरणार तर किती जवळजवळ खूप कमी पडतंय तुम्हाला. हां, आणि तुम्ही फिरून आला. तुम्ही कुठे आला ते गगनबावडा, मला असं वाटतं का तुम्ही गगनबावडाहून बांद्याला बाहेर आलात तुम्ही आणि बांद्याला पत्रादेवीहून तुम्ही म्हापसाला गेलात. मग किती उलट पडलं तुम्ही. उलट पडलं. हां, पण एरवी जर कोणी याला यायचं पाहिजे तर असं यायला पाहिजे. तर त्या बाजूने जर यायचं तर ते असंच यायला आणि आपली गाडी घेऊन येताना त्यांनी असंच यायला पाहिजे. बसेस वगैरे पडतात तर त्या बाजूने येणार ना बसेस, इकडनं पण येतात नाही असं नाही. थँक्यू सो मच. मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. नमस्कार. येस.